नोकरी करायचीच नव्हती, व्यवसाय करायचा होता. पण व्यवसाय उभा करण्यासाठी भांडवल नव्हतं. मग ते उभा करण्यासाठी नोकरी सुरू केली आणि कालांतराने महिन्याच्या महिन्याला मिळणारा पगार चांगला वाटू लागला. फिक्स मिळतो ना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला. दुसरीकडे मित्र ज्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता त्याचा स्ट्रगल बघून, ती रिस्क बघून असं वाटलं की बरी आहे नोकरी. पण हळूहळू जेव्हा आपण आयुष्यामध्ये स्टेबल होतो, म्हणजे सेटल होतो, थोडक्यात लग्न वगैरे करतो आणि त्या प्रमाणामध्ये आपलं इन्कम वाढत नाही, तेव्हा असं वाटतं की व्यवसाय केला पाहिजे. कारण कंपनीही त्रास द्यायला लागते. कंपनीला माहिती आहे आता हा कुठे पळून जात नाही. तुम्ही इन्क्रीमेंट मागितली की कंपनी म्हणते की वी आर इन द लॉस. आम्ही कॉस्ट कटिंगचा विचार करतोय. आपला मनातल्या मनातच तो विचार मरून जातो की आपण पगारवाढीसाठी कसं जायचं. कंपनी लॉसमध्ये दाखवल्या जाते, कंपनी कॉस्ट कटिंग करते आणि आपण पगारवाढ कोणत्या तोंडाने मागायची. कंपनी स्विच करून करून किती कंपन्या तुम्ही स्विच करणार मला सांगा. आणि मग तो मित्र ज्याचं स्ट्रगल आपण बघितलं होतं, आपल्याला वाटलं की व्यवसायामध्ये प्रचंड रिस्क आहे, तो मात्र आता वेल सेटल झालेला असतो. 3-4 वर्ष त्यांनी त्याच्या व्यवसायाला दिलेत, ही इज वेल सेटल. मग तेव्हा पश्चाताप होतो. त्यामुळेच म्हणतोय बॅचलर्सला हात जोडून विनंती आहे की आधी व्यवसायाच्या प्रेमात पडा. ऍटलिस्ट काय होईल, व्यवसायाचा प्रेमभंग होईल तुमचा. मग नोकरी करू शकता ना तुम्ही कधी आयुष्यामध्ये.